हाँ, ये मुमकिन है. लेखिका डॉक्टर तरु जिंदल. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. निश्चितच हा शेवट नाही. मलेशियाहून परतल्यानंतर काही महिने उपचार घेतल्यावर मी बिहारला एकदा शेवटची जाऊन आले. तिथलं काम गुंडाळून परत यायचं होतं. मला आठवतंय, मी पाटण्याला जाणाऱ्या विमानात बसले तेव्हा माझ्या मनात खूप वेदना होत्या. जणू मी माझी नाळ कापून टाकणार होते. बिहारला माझी कमी अजिबात जाणवणार नाही हे मला माहीत होतं. पण मला मात्र बिहारची आठवण येत राहील. बिहारसाठी काम न करण्याची पोकळी मला भासत राहील. मोतीहारीला भेट न देता मी बिहारचा निरोप घेणं शक्यच नव्हतं. गीतिका आता दुसऱ्या जिल्ह्यात काम करत होती. पण आम्ही दोघींनी तिथे घालवलेल्या सुंदर दिवसांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी तीही मोतीहारीला आली. गीतिका आणि मी खूप वर्षांपूर्वी ताटातूट झालेल्या मैत्रिणींसारखी एकमेकींना मिठी मारली आणि हातात हात गुंफून जिल्हा रुग्णालयात चालत गेलो. जुनेच दिवस परत आल्यासारखं वाटलं. कसली तरी तपासणी चालू होती. NQAS प्रमाणपत्रासाठी मूल्यमापन करायला केंद्र सरकारची एक टीम आली होती. जर मोतीहारी जिल्हा रुग्णालयाला हे प्रमाणपत्र मिळालं तर ईशान्य भारतातलं ते प्रमाणपत्र मिळवणारं हे पहिलं हॉस्पिटल राहिलं असतं. देशातील जिल्हा रुग्णालयं, CHCs, PHCचं जागतिक पातळीवरच्या सर्वोत्तम वैद्यकीय प्रणालींवर आधारित मूल्यमापन करायला नॅशनल क्वालिटी ॲश्युरन्स स्टँडर्ड NQASचा विकास भारत सरकारने केलेला आहे. तर जर मोतीहारी जिल्हा रुग्णालयाला हे प्रमाणपत्र मिळालं तर ते ईशान्य भारतातलं हे प्रमाणपत्र मिळवणारं पहिलं सरकारी रुग्णालय ठरलं असतं. या रुग्णालयाचं पहिल्यांदा रूपांतरण घडवून आणण्यात कळीची भूमिका असलेले लोक जरी आता दुसऱ्या प्रकल्पांवर रुजू झालेले असले तरी रुग्णालयात घडलेले चांगले बदल टिकले होते आणि आणखी सुधारणा होत होत्या हे पाहून मला फारच आनंद झाला. म्हणजे आता या बदलाच्या प्रक्रियेला स्वतःची अशी गती प्राप्त झाली होती. कितीतरी वर्षे केअर इंडियाच्या स्थानिक टीमने विजय झा यांच्या टीमसोबत इथं मनापासून काम केलं होतं. प्रेमपूर्वक केलेल्या या कष्टांचं फळ आता सगळ्यांना मिळतंय हे दिसून येत होतं. प्रवेश करताना दारातल्या रखवालदाराने मला अडवलं. मॅडम, पास दाखवा, तो म्हणाला. ओ, त्यांना सोडात, त्या डॉक्टरच आहेत, त्या इथं काम करायच्या. गीतिका हसून त्या रखवालदाराला म्हणाली. मला आठवलं, एक काळ असा होता की मी युटराईन इन्व्हर्जन करत असताना प्रसूती कक्षात 20 एक नातेवाईक आणि काही कुत्रीसुद्धा होती. रुग्णालयात शिरल्यावर मला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला. सगळे कॉरिडॉर्स चकाचक स्वच्छ दिसत होते. मुख्य चौकात सुंदर फुलझाडांची बाग फुलली होती. सगळीकडे विभागांच्या नावांचे चकचकीत फलक आणि आरोग्याचे संदेश देणारे फलक होते. जिल्हा रुग्णालय मला ओळखू न येण्या इतपत बदललं होतं. पूर्वी प्रसूती कक्षाच्या दारात बसून लोक लघवी करायचे. तिथं आता उत्तमरित्या चालवलं जाणारं नर्सिंग स्टेशन होतं. परिचारिका रुग्णांना तपासण्यात व्यस्त होत्या आणि विद्यार्थी परिचारिका सगळीकडे धावपळ करताना दिसत होत्या. सिस्टर, तुम्ही एका सरकारी रुग्णालयातला प्रसूती कक्ष इतक्या उत्तम रीतीने सांभाळताय हे पाहून खूप छान वाटलं. तुम्ही फारच चांगलं काम करता आहात, मी त्या परिचारिकांना म्हटले. डॉक्टर, आम्ही हे सगळं आमच्या स्वतःच्या हातांनी उभं केलं आहे. आम्हाला किती काम करावं लागलं ते तुम्हाला माहीत नाही. सुरुवातीला किती कठीण होतं, तुमचा तर विश्वासच बसणार नाही. हो, मी कल्पना करू शकते सिस्टर. तुम्ही लोकांनी खरंच फारच उत्तम काम केले. असं म्हणून मी वळून गीतिकाकडे पाहिलं. आमच्या दोघींच्याही डोळ्यात पाणी आलं होतं. कौन करेगा मॅडम, किसी को नहीं पडी है. 2 वर्षांपूर्वी पहिल्या दिवशी मी इथं आले होते तेव्हाचे परिचारिकांचे हे शब्द माझ्या डोक्यात घुमले आणि आज रुग्णालयाला आपलं समजून त्याच परिचारिका काम करत होत्या. आपल्या अस्तित्वाने या व्यवस्थेला फरक पडतो आणि आपण काम केल्यानेच चांगला बदल घडून येऊ शकतो हे सगळ्यांना समजलं होतं. चांगल्या बदलाची ही चिन्ह पाहणं किती छान होतं.
गणवेश घातलेल्या आशा सेविका रुग्णांसोबत आलेल्या होत्या. वॉर्ड स्वच्छ आणि टापटीप होते. फाटक्या गाद्या कुठेही दिसत नव्हत्या. प्रसूती कक्ष उजळलेला आणि सुंदर पद्धतीने नीटनेटका केलेला होता. प्रत्येक नवीन गोष्ट गीतिका मला प्रचंड उत्साहाने दाखवत होती. मॅडम हे बघा, मॅडम ते पहा ना. आणि माझ्या तोंडून शब्द बाहेर पडत होते, वा, फारच छान, विश्वासच बसत नाही आहे, भारी, खूप छान. आम्ही हातांनी बनवलेले चार्ट सगळीकडच्या भिंतीवर अजूनही टिकून होते. माझा एक तुकडा अजूनही तिथं आहे हे पाहून मला भरून आलं. चूक काढावी असं तिथे काहीही नव्हतं. पायाभूत सोयीसुविधा उत्तम झाल्या होत्या. इथे येणाऱ्या आयांकरिता आता आरामदायी सुविधा उपलब्ध होत्या आणि त्यांची चांगली काळजी घेतली जात होती. त्या आया आता अनाथ दुर्लक्षित नव्हत्या. पण माझे डोळे डॉक्टरांना शोधत होते आणि अजूनही मला ते दिसत नव्हते. इथल्या फक्त पायाभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा झाल्या की काय अशी मला भीती वाटली. पण गीतिकाने ती लवकरच दूर केली. अनेक नवीन पदं निर्माण केली गेली आहेत असं तिनं मला सांगितलं. नुकतेच MD झालेले बरेच प्रसूती तज्ज्ञ आणि बालरोग तज्ज्ञ इथं कामाला रुजू झाले होते आणि त्यांना इथं काम करण्यात रस होता. ते चांगल्या प्रकारे आणि बांधिलकीने काम करत होते. सिझेरियनचा दर महिन्याला 40 इतका वाढला होता आणि तातडीने करावी लागणारी सिझेरियनसुद्धा अखेरीस होऊ लागली होती. ही बातमी माझ्या कानांना गोड संगीतासारखीच भासली. हे नवीन डॉक्टर या जिल्ह्यात नवीन असल्याने असेल किंवा त्यांना अतिकामाचा भार नको असेल म्हणूनही असेल, पण त्यांच्या स्वतःच्या खाजगी प्रॅक्टिसेस नव्हत्या आणि त्यामुळे ते रुग्णालयाला जास्त वेळ द्यायचे. म्हणजेच पूर्ण वेळ देऊन आणि आता पूर्ण शक्तीनिशी त्यांना जिल्हा रुग्णालयातलं काम करावं लागत होतं. याचाच अर्थ गंभीरपणे काम होत होतं. या सुंदर, नवीन, बदललेल्या रुग्णालयात मी जो आत्मा शोधत होते तो मला अखेर सापडला असंच मला वाटलं. मग मी आमच्या हिरोला, विजय झा यांना भेटायला गेले. कायाकल्प पुरस्काराची मोठमोठी पोस्टर्स त्यांच्या कार्यालयाकडे जाण्याच्या वाटेवरच्या भिंतींवर लागली होती. या जिल्हा रुग्णालयाचं रूप पालटणार तरी कसं याचा विचार करत कितीतरी दुपारी आम्ही डोके हातात धरून इथं बसायचो. मी त्यांच्या खोलीत डोकावले. रुग्णालयाच्या आवारभर लावलेल्या CCTV कॅमेऱ्यांवर देखरेख करत ते बसले होते. नमस्ते विजयजी. अरे डॉक्टर तरू, प्लीज या ना. त्यांनी माझं प्रेमाने स्वागत केलं. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आम्ही पहिल्यांदाच भेटत होतो. विजयजी, कायाकल्प कर दिखाया सच में. तुम्ही तर जादू केलीत. मॅडम, हे सगळं तुमच्याच प्रयत्नांमुळे झालं. नाही, मी तर फक्त 6 महिनेच होते. आज या रुग्णालयाने नवी उंची गाठली आहे ती केवळ तुमच्यामुळे आणि मोतीहारीच्या केअरच्या टीममुळे. ज्योत पेटवणं सोपं असतं हो, पण ती तेवती ठेवणं कठीण असतं. तुमचं कौतुक करावं तितकं कमीच आहे. हा दिवस येईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुम्हाला जे श्रेय दिलं जात आहे त्याला तुम्ही पूर्णपणे पात्र आहात. मॅडम, तुम्हाला आठवते, तुम्ही कधी कधी उद्विग्न होऊन म्हणायचात की मला हे सहन होत नाही आहे, पळून जावंसं वाटतंय. आणि कधीतरी मी म्हणायचो की मी आता आणखी सहन करू शकत नाही, पळून जावंसं वाटतंय. आणि आज बघा आपण कुठं पोचलो आहे ते. हे सगळं करायला काय काय केले ते मी कसं विसरू शकेन. विजयजी, या जिल्हा रुग्णालयाची गोष्ट लोकांना समजली पाहिजे. मी यावर एक पुस्तक लिहायचा विचार करते. समर्पित वृत्तीने काम करणारे थोडे जरी लोक एकत्र आले तरी ते काय साध्य करू शकतात हे लोकांना समजायला हवं. सरकारी व्यवस्थासुद्धा उत्तमरित्या काम करू शकते हे लोकांना माहीत व्हायला हवं. आणि बिहारसारखं राज्यसुद्धा अनुकरणीय असा आदर्श बनू शकतं हेही सगळ्यांना कळायला हवं. वा, तुमच्यापेक्षा कोण अधिक चांगलं लिहील मॅडम. मी जेव्हा इथे आलो तेव्हा मला सांगण्यात आलं होतं की या जागेचं काहीही होऊ शकत नाही. पण आज सगळ्यांना या रुग्णालयाने चुकीचं सिद्ध केलं आहे. मोतीहारी जिल्हा रुग्णालय जर इतकं बदलू शकतं तर जगातलं इतर कुठलंही ठिकाण बदलू शकतं अशी माझी खात्री पटली आहे.
आपली ही गोष्ट वाचल्यावर अधिकाधिक लोक आपापल्या आजूबाजूची ठिकाणं बदलायची स्वप्न पाहू. हो, मी लिहीनच, मी म्हणाले. त्या दिवशी माझ्या आयुष्यात कितीतरी अनिश्चितता होत्या, पण बिहारवर पुस्तक लिहायचं ही एक गोष्ट मात्र मी ठामपणे ठरवली होती. जुने दिवस आठवत त्या दिवसांप्रमाणेच विजयजी, गीतिका आणि मी चहाचे घुटके घेत होतो. मोतीहारी जिल्हा रुग्णालयामध्ये घडलेला बदल केवळ टिकून राहिला नव्हता, तर सुधारणा होतच राहिल्या होत्या हे पाहून मला हायसं वाटत होतं आणि आनंदीही. त्या संध्याकाळी मी मसाढीला गेले, पण त्यापूर्वी मी तासभर बापूंच्या संग्रहालयात वेळ घालवला. मी आत गेले तर एक मोठी मीटिंग चालू होती. बापूंच्या नीळ सत्याग्रहाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सोहळा सुरू होता. मोतीहारी जिल्हा रुग्णालयामध्ये ही सत्याग्रहाची तत्त्व कशी वापरली होती ते मला आठवलं. कडवा विरोध होऊनही बदल घडवायला उत्सुक असलेल्यांनी शत्रुत्वाची भावना किंवा तिरस्कार मनात ठेवला नव्हता. गीतिका, सुनीलजी, विजय झा सगळेजण हसतमुख चेहऱ्याने लोकांना विनंत्या करत, कधी लहान मोठ्या कोपरखळ्या देत काम करत राहिले होते. तुम्ही बदललं तर पाहिजेच आणि तोवर आम्ही वाट पाहू, हेच अलिखित सत्य होतं. लोकांच्या हृदयाला स्पर्श केला गेला होता. लोकांची मनं हेलावली होती. 100 वर्षांपूर्वी नीळ पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आणि आज आया आणि त्यांच्या बाळांसाठी. सगळ्यांचे निरोप घेऊन मी संध्याकाळी मसाढीला पोचले. माझ्या मनात एकाच वेळी वेगवेगळ्या भावना दाटल्या होत्या. मोतीहारीला आणि मसाढीमध्ये जे काही साध्य झालं होतं त्यामुळे मनात आनंद होता, पण तरी मनातली वेदना काही दूर होत नव्हती. बरं वाटावं म्हणून मी आपणहूनच बडकीच्या घरी रात्री जेवायला गेले. गेल्या वर्षभरात ती माझी जवळची मैत्रीणच बनली होती. मला जेव्हा घरची आठवण यायची किंवा नुसताच कंटाळा यायचा, तेव्हा ती माझ्यासोबत तासनतास शेतात बसून राहायची. ती जणू माझी आईच बनली होती. रोज सकाळी मला उत्साहात सुप्रभात असं म्हणून उठवायची आणि माझं डोकं दुखायचं तेव्हा डोक्याला छान मसाज करून द्यायची. बडकी, आज मला तुझ्या घरी जेवायला यायचं आहे, मला खाऊ घालशील, मी विचारलं. काय, खरंच मॅडम? बडकीला फारच आनंद झाला. पण खूप काही बनवू नकोस हां, 2 पोळ्या आणि कसली तरी भाजी इतकं पुरे. हो हो मॅडम, असं म्हणून ती पळतच गेली. त्या दिवशी मी तिच्या वस्तीत गेले. मी इथे आले तेव्हा पहिल्याच दिवशी मुसहर टोळीत गेले होते तीच ही वस्ती. घाणेरडा पाण्याचा पंप, छातीत घरघर होणारी कुपोषित मुलं आणि तव्यावर तळल्या जाणाऱ्या उंदरांच्या कातड्या, असं सगळं मला आठवलं. त्या दिवशी ते सगळं पाहून मी भिरभिरल्यागत झाले होते, पण आता मला त्याचं काही वाटत नव्हतं. मी अगदी घरच्यासारखी तिथं वावरत होते. घराबाहेरच्या चुलीवर बडकी पोळ्या भाजत होती. घरात गवताच्या गादीवर साडी अंथरलेली होती. तिनं मला गरमागरम चहा दिला. कडाक्याच्या थंडीत त्याने काय छान वाटलं. त्या टोळीतले सगळे लोक बडकीच्या घराच्या दारात गोळा झाले होते आणि आत काय चाललंय ते पाहायला माना उंचावून उंचावून बघत होते. मग तिनं मला पोळ्या, फ्लॉवर बटाट्याची भाजी आणि बीटरूटाची कोशिंबीर असं जेवायला दिलं. जेवण चविष्ट होतं आणि मला अगदी समाधान वाटलं. मी पूर्वीसारखंच बडकीच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि तिचे हात आपोआप माझ्या डोक्याला मसाज करू लागले. मला इतकं शांत आणि छान वाटलं की मला झोपच लागली. काही वेळाने मी अगदी ताजीतवानी होऊन उठले. बडकी अजूनही माझ्या केसांमधून हात फिरवत होती. हे असंच चालू राहावं असं वाटत होतं. वात्सल्य आणि मायेची ऊब असलेल्या त्या काही मिनिटात तिने गेल्या काही आठवड्यातली माझ्या मनातली सगळी वेदना जणू शोषून घेतली होती. आयुष्यात असे सुंदर क्षण मला अनुभवायला मिळाले हे माझं भाग्यच आहे असं मला वाटलं. मी इथून जाणार आहे हे ऐकल्यावर आमच्या मसाढी आरोग्य केंद्रात प्रस्तुत झालेली शोभा नावाची बाई तिच्या बाळाला घेऊन आली. तिची आधीची 4 बाळंतपणं घरीच झाली होती आणि हे शेवटचं पहिल्यांदाच आरोग्य केंद्रात डॉक्टरने केलेलं होतं.
प्रसूतीनंतर तिने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रियासुद्धा केली होती. नंतरच्या काळात या ना त्या आजारासाठी ती तिच्या सगळ्या मुलांना आमच्याकडे घेऊन यायची. ती फारच कमी बोलायची. मी तिचा आवाजही क्वचितच ऐकला असेल. ती सहजासहजी नुसती हसायचीही नाही. ती इतकी निर्विकार का असते असा मला नेहमी प्रश्न पडायचा. मी इथे आल्यापासून 2 दिवस ती आमच्या केंद्रात येऊन बसत होती. बाळाला मांडीवर घेऊन ती OPDच्या एका कोपऱ्यात बसून माझ्याकडे नुसती बघत राहायची. जर मी माझ्या खोलीत गेले तर जिन्यावरून माझ्या मागोमाग तीही यायची आणि माझ्या खोलीत एका कोपऱ्यात शांतपणे बसून राहायची. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती अशी माझ्या मागे मागे करायची. ती असं का करतीये हेच मला कळत नव्हतं. काय झालं शोभा, तुला काही हवं आहे का? नाही, काही नाही मॅडम, मी थोड्या वेळाने जाईन घरी, तुमचं काम चालू दे. मग संध्याकाळी उशिरा सूर्यास्तानंतर ती बाळाला घेऊन शेतांमधून दूर तिच्या गावाकडे चालत जायची. त्या दिवशी रात्री उशिरा मला समजलं की 2 दिवस ती दिवसभर केंद्रावर होती तेव्हा तिनं काहीच खाल्लं नव्हतं. सामानाची बांधाबांध आणि सगळ्यांचे निरोप घेण्याच्या गडबडीत मी तिच्याकडे फारसं लक्षही दिलं नव्हतं. विकास, तिला काय हवंय? ती माझ्याशी काही बोलतही नाही. मी शेवटी विकासला विचारलं. तिला काही नकोय मॅडम. तुमच्याबद्दल वाटणारं प्रेम आणि कृतज्ञता दाखवायची तिची ही पद्धत आहे. ती याशिवाय तुमच्यासाठी आणखी काय करू शकते? मी तर याची कल्पनाही केली नव्हती. मी तिच्या गावात काम करायचं ठरवून तिच्यावर किती उपकार केलेत ही तिची भावना समजल्यानंतर मी हेलावून गेले. मी आल्याची या गावकऱ्यांना काहीच किंमत नाही आहे असे गळे मी कितीतरी वेळा काढले होते. याबद्दल मला पश्चाताप वाटला. मी तिची भाषा समजून घेण्यात कशी काय कमी पडले? तिचं मन मला काहीतरी सांगू पाहत होतं आणि तिला काहीतरी हवं आहे असंच मूर्खासारखं मी समजून चालले. ती द्यायला आली होती, काही घ्यायला नाही. माझ्या शेवटच्या दिवशीसुद्धा ती पुन्हा आली. माझ्या जवळच्या वर्तुळातली असल्यासारखं मी तिचं स्वागत केलं. मी बॅगा भरत असताना तिला तिथेच घुटमळू दिलं. ती काहीच बोलली नाही, मीही काही बोलले नाही. आम्ही फक्त मूकपणे दिवसभर एकमेकींच्या सोबत राहिलो. बडकी, परिचारिका बनायला आलेल्या विद्यार्थिनी, माझ्याकडचे सगळे कर्मचारी, त्यांच्या प्रेमाने माझं अस्तित्व सुगंधित झालं. रणजितने माझं सामान स्कॉर्पिओत नेऊन ठेवलं. जाण्याची वेळ झाली होती. अचानक शोभा जोरजोरात रडू लागली. तिच्या भावनांची तीव्रता पाहून मी चकितच झाले, कारण गेले 3 दिवस ती किती शांत होती. आजूबाजूला जे कोणी होते तेही तिच्या रडण्यात सामील झाले. नातेवाईकांच्या गराड्यातली मी जणू नववधू होते आणि ते मला लग्नानंतर नव्या घरी पाठवत होते असंच मला वाटलं. माझ्या सभोवती लोकांच्या हातांचा समुद्रच उसळला होता आणि लोक सगळ्या बाजूंनी मला मिठ्या मारत होते. मला माझ्या भावनांवर ताबा ठेवणं कठीण झालं होतं. मी गाडीत चढून खिडकीची काच खाली केली आणि बाहेर रडत उभ्या असलेल्या डझनावारी लोकांकडे पाहिलं. माझ्या घशात आवंढा दाटला होता. मला काहीच बोलता येत नव्हतं. गाडीचं इंजिन सुरू झालं तसा मी त्यांना शेवटचा नमस्कार केला आणि कशी बशी धन्यवाद असं पुटपुटले. स्कॉर्पिओ निघाली. आता मात्र माझ्या डोळ्यांमधून गंगा जमुना वाहू लागल्या होत्या. मला भरभरून प्रेम आणि आदर देणाऱ्या या सुंदर लोकांना सोडून मला जायचं नव्हतं. अजून किती काम करणं बाकी होतं. मी अकाली सगळं सोडून चालले असल्याची भावना माझ्या मनात दाटली होती. हे अन्याय्य होतं. बिहार सोडून जाताना माझ्या शरीरातल्या पेशीला वेदना होत होत्या. पाटण्याहून परत येणाऱ्या रेल्वेत बसले तेव्हा मी फारच शांत झाले होते. माझ्या आयुष्यातलं एक सुंदर पर्व आता संपुष्टात आलंय हे मी स्वीकारलं होतं. आपण आपल्या परीने सर्वोत्तम खेळ करून गुणफलकावर चांगले गुण झळकवले हे माहीत असल्यासारखा माझ्या मनात आनंद आणि समाधान होतं. पूर्णपणे बदल घडून परिवर्तन व्हायला तर बरीच वर्ष लागतील, पण मोतीहारी, न्यूयॉर्क कोर्ट आणि आता मसाडी
आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांमध्ये बदलाची सुरुवात नक्कीच झाली होती. मी नेहमीच 1% बदल घडवण्याचं ध्येय ठेवलं होतं आणि ते साध्य झालं होतं. मी इथे द्यायला आले होते, पण त्याहीपेक्षा कितीतरी जास्त मलाच मिळालं होतं. त्यांचेच माझ्यावर उपकार होते. माझं मन पुन्हा पुन्हा धन्यवाद म्हणत राहिलं. बिहारहून परतल्यानंतर काय करायचं याचा थोडा देखील विचार मी केला नव्हता आणि अचानक माझ्यासाठी एक नवीन मार्ग खुला झाला. मलेशियामध्ये मी केलेलं सादरीकरण आणि माझं काम WABAच्या वरिष्ठांना आवडलं होतं. त्यांनी मलेशियामध्ये स्तनपानावरच्या जगातल्या सर्वोत्तम अभ्यासक्रमासाठी मला शिष्यवृत्ती दिली. हा अभ्यासक्रम होता ब्रेस्ट फीडिंग ॲडव्होकसी अँड प्रॅक्टिस कोर्स, BAP कोर्स. जागतिक पातळीवरच्या सर्वोत्तम तज्ज्ञांकडून मला 2 आठवड्यांचं प्रशिक्षण मिळालं. स्तनपानाविषयी जे काही असतं ते सगळं मला माहिती आहे असं पूर्वी मला वाटायचं, पण या अभ्यासक्रमामुळे माझे डोळेच उघडले. MS करूनही मी स्तनपानाविषयी इतक्या ज्ञानाबद्दल अनभिज्ञ होते. मी एकटीच नव्हे तर आपल्याकडचे वैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आणि परिचारिकांनासुद्धा स्तनपानाच्या बाबींबद्दल अपुरं प्रशिक्षण मिळालेलं असतं. आजकाल आपल्याकडच्या बऱ्याच रुग्णालयांमध्ये नवजात अर्भकाला पहिल्या काही दिवसात फॉर्म्युला मिल्क किंवा गाईचं पाणी घातलेलं दूध सर्रास दिलं जातं. यावरूनच ही गोष्ट सिद्ध होते. स्तनपानाविषयी हे सगळं जाणून घेताना माझ्या आणखी एक गोष्ट लक्षात आली. आपल्या समाजाची आणखी एक महत्त्वाची गरज पूर्ण होत नाही आहे असं मला दिसलं आणि मग ते माझ्या आयुष्याचं नवीन ध्येयच बनलं. ती गोष्ट म्हणजे समाजात स्तनपानाच्या महत्त्वाविषयी जागृती निर्माण करणं. पण लोकांपेक्षाही माझ्या समकालीन डॉक्टरांच्या मध्ये त्याविषयी जागृती निर्माण करणं गरजेचं होतं. शिवाय स्तनपानाविषयीचं काम करताना रुग्णालयासारखी मला जंतू संसर्गाची भीती नसल्यामुळे आता मला तीही काळजी नव्हती. पण माझ्या या नव्या स्वप्नांच्या मार्गात माझी शारीरिक अक्षमताच मोठ्या अडथळ्यासारखी उभी होती. मला सतत नवनवीन कल्पना सुचत, पण माझ्या तब्येतीमुळे मला त्या अंमलात आणणं दरवेळी शक्य होत नसे. घरातच राहून काय काय साध्य करता येईल याचा मी विचार करता येत असे. मला प्रेरणा देण्यासाठी माझा भाऊ म्हणायचा, हे बघ, जर तुला धावता येत असेल तर धाव, जर तुला चालता येत असेल तर चाल, जर तुला रांगता येत असेल तर रांग, जे तुला करता येतं ते कर. मला मालिनी चिब हिचं उदाहरण आठवलं. दिव्यांग असूनही तिनं आपलं आत्मचरित्र 1 लिटल फिंगर लिहिलं होतं. हे तिनं फक्त आपल्या करंगळीने लिहिलं. मीही तेच करायचं ठरवलं. माझं शरीर जरी मला साथ देत नव्हतं तरी माझं मन निर्मितीक्षम होतं. मी सतत माझा लॅपटॉप सोबत ठेवायचे आणि हे पुस्तक पूर्ण करायला मॅरेथॉन असल्यागत टायपिंग करत राहायचे. मी फेसबुकवर स्तनपानाविषयी लॅक्टेशन मॅटर्स नावाचं पेज तयार केलं आणि घरी खुर्चीवर बसल्या बसल्या शेकडो आयनशी जोडली गेले. माझं हे पेज चांगलंच लोकप्रिय झालं. माझी स्टिरॉइड्स इंजेक्शन थांबल्यानंतर मी महाराष्ट्रभर फिरून डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी स्तनपान व्यवस्थापनाच्या संकल्पना या विषयावर व्याख्यानं आणि कार्यशाळा घेऊ लागले. माझे मित्रमैत्रिणी आणि मार्गदर्शक यांनी माझ्यावर गाढ विश्वास दाखवला म्हणूनच केवळ मी हे साध्य करू शकले. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी व्याख्यानांचं आयोजन केलं आणि सारथ्यासारखे माझ्यासोबत राहिले. डॉक्टर व्होरा, डॉक्टर राजा पाटील यांची मी याकरता फार ऋणी आहे. 6 महिन्यांच्या कालावधीत मी या विषयाबद्दल महाराष्ट्रातल्या 7 जिल्ह्यांमधल्या वैद्यकीय क्षेत्रातल्या 1400 जणांशी चर्चा केली. WABच्या 2018 सालच्या इंटरनॅशनल विमेन्स डे स्टेटमेंटमध्ये स्तनपानाच्या मी करत असलेल्या प्रसाराच्या कामाविषयीचा लेख छापून आला. दरम्यानच्या काळात मी लॅक्टेशन कन्सल्टंट होण्यासाठी असलेली जागतिक पातळीवरची प्रमाणपत्र परीक्षा IBCLC उत्तीर्ण झाले. आता मी स्तनपान विषयक सल्लागार म्हणून काम करते. मी आरोग्य क्षेत्रातल्या लोकांना प्रशिक्षण देते. स्तनपान करणाऱ्या आयांना प्रत्यक्ष फोनवर किंवा स्काईपवर सल्ला देते
आणि त्यांना येणाऱ्या स्तनपानातल्या अडचणी सोडवायला मदत करते. अतीव समाधान देणारं असं हे कामाचं क्षेत्र आहे. फॉर्म्युला दूध किंवा बाटलीने दूध पाजणारी एखादी आई जेव्हा पुन्हा स्तनपान देऊ लागते किंवा जेव्हा एखादा डॉक्टर ब्रेस्ट क्रॉल केलं आणि फॉर्म्युला देणं टाळलं असं सांगणारा मेसेज मला पाठवतो, तेव्हा प्रत्येक वेळी मला आकाशाला हात टेकल्याचा आनंद होतो. असंच समाधान मला बिहारमध्ये काम करत असताना मिळायचं. जर आयुष्याने आपल्याकडून एक कॅनव्हास काढून घेतला तर तो आपल्याला रंगवायला दुसरा कॅनव्हास जरूर देतो, हे आता माझ्या लक्षात आले. आपल्या आयुष्याच्या मार्गात जे जे येतं ते स्वीकारून शक्य तितक्या चांगल्या रंगांनी कॅनव्हासवर फटकारे मारत राहायचं. मी बिहारला माझं संपूर्ण आयुष्य देणार होते, पण माझ्या ट्यूमरमुळे मला ते काम नाईलाजाने सोडावं लागलं. याचं सुरुवातीला मला दुःख व्हायचं. म्हणजे तिथल्या 2 वर्षांचं काहीच महत्त्व नाही का? मी दीर्घकाळ तिथं काम केलं नाही, म्हणजे त्या 2 वर्षांचा वेळ आणि प्रयत्न वाया गेले का? मग मला या प्रश्नांचं उत्तर मिळाले. समर्पित वृत्तीने काम केलं तर अशा कमी कालावधीच्या कामाने सुद्धा काहीतरी चांगलं साध्य होऊ शकतं आणि तेही मौल्यवानच असतं. ग्रामीण भागात 1 वर्ष जरी प्रामाणिकपणे काम केलं तरी ते पुरेसं असतं. त्यानंतर कोणीतरी दुसरं ते काम पुढं चालू ठेवेल. आपलं धावून झाल्यावर आपण बॅटन पुढच्याच्या हातात द्यायचं. रिले चालू राहणं महत्त्वाचं. जर प्रत्येकाने आपापलं अंतर धावून पूर्ण केलं तर आपण सगळे मिळून तुलनेने सहजपणे मॅरेथॉन पूर्ण करू शकतो आणि एकाच माणसाला सगळं अंतर धावायचे कष्ट करावे लागणार नाहीत. खरंच, जर प्रत्येकाने आपल्या देशातल्या आव्हानात्मक भागांसाठी आयुष्यातलं 1 वर्ष जरी दिलं तर कोणालाच संपूर्ण आयुष्य समर्पित करावं लागणार नाही. आज जेव्हा मी बिहारमधल्या माझ्या 2 अविस्मरणीय वर्षांकडे वळून पाहते तेव्हा माझं मन समाधान आणि आनंदाने भरून पावतं. अजून बरंच काही करणं गरजेचं आहे हे मला माहिती आहे, पण आपल्या देशातल्या मागासलेल्या भागांचं रूप पालटण्यासाठी जर आपण सगळे एकत्र आलो तर कोणतंच आव्हान फार अवघड नसेल. मला रिटायर्ड हर्ट व्हावं लागलं. कायमस्वरूपी नसलं तरी आत्तापुरतं. मला आवडलं असतं त्यापेक्षा बरंच आधीच मला बिहारहून परत यावं लागलं. पण माझ्या मार्गावर आणखी लोक जातील आणि त्यांच्या धावा पूर्ण करतील अशी मला आशा आहे. कोणीतरी माझ्या हातून बॅटन घेण्याची मी वाट बघते आहे. या सुंदर प्रवासात माझी सोबत केल्याबद्दल धन्यवाद आणि एका अर्थपूर्ण, साहसी आणि अत्यंत समाधानी आयुष्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद.